पण मी माझ्या महाविद्यालयात शिकत होतो. पक्या नावाचा माझा एक मित्र होता. एके दिवशी महाविद्यालयात गेल्यावर हा पक्या मला भेटला. म्हटलं, तुला कळलं का? म्हटलं, काय? म्हटलं, कॉलेजमध्ये आज माझा सत्कार आहे. मला काय कळेना. माझ्या बरोबर एका बेंचवर बसणारा पक्या अचानक सत्काराच्या पात्रतेचा कस काय झाला? मी त्याला विचारलं, तुझा सत्कार काय? म्हटलं, मी शास्त्रज्ञ झालो म्हणून माझा सत्कार आहे. मला पुन्हा काही कळेना. एसवाय मध्ये शिकणारा पक्या अचानक शास्त्रज्ञ कसा झाला? मी त्याला विचारलं, तू कुठला शोध लावला? त्यावर पक्या म्हटला, मी शास्त्रज्ञ आहे हा शोध मी लावला. पण आता महाविद्यालयात सत्काराची तयारी चालू होती, त्यामुळे विश्वास ठेवणं भाग होतं. मी त्याला खोदून खोदून विचारलं, बाबा तू कुठला शोध लावला? तू शास्त्रज्ञ कसा झाला? त्यावर पक्या मला म्हटला, माझं नाव काय? म्हटलं, पक्या. पक्याचं उलट काय? म्हटलं, क्या. कॅप इंग्रजी शब्द आहे, त्याला मराठीत काय म्हणतात? म्हटलं, टोपी. टोपीचं उलट काय? म्हटलं, पिटो. पिटो हिंदी शब्द आहे, त्याला मराठीत काय म्हणतात? म्हटलं, मारा. माराचं उलट काय? म्हटलं, रामा. रामा श्रीराम ते कोण आहे? म्हटलं, देव. देवचं उलट काय? म्हटलं, वदे. वदे संस्कृत शब्द आहे, त्याला मराठीत काय म्हणतात? म्हटलं, बोले. बोलेचं उलट काय? म्हटलं, लेबो. तर लेबो हे शास्त्रज्ञाचं नाव आहे आणि ते माझ्या नावापासून सुरू झालंय म्हणून मी शास्त्रज्ञ आहे. पण मित्र हो, हाच पक्या आज देशासाठी प्रकाश सावंत म्हणून शास्त्रज्ञ म्हणून काम करतो आहे, ही माझ्या दृष्टीने सगळ्यात मोठी अभिमानाची गोष्ट आहे.